अस्वलाची गुहा. श्रीकृष्ण त्या गुहेच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने तेथूनच गुहेत डोकवलं तेव्हा त्याला तो स्यमंतक मणी दिसला. एका लहानशा रांगणाऱ्या अस्वल बाळाच्या हातात तो मणी चमकत होता. श्रीकृष्ण आत शिरला. त्या अस्वलाच्या बाळाची आई जवळच होती. एक मनुष्य गुहेत येऊन आपल्या बाळाच्या हातातील मणी काढून घेण्याचा प्रयत्न करतोय हे पाहिल्यावर ती जोरजोराने ओरडू लागली. तिच्या ओरडण्याने एक महाबलवान अस्वल बाहेर आलं आणि अपरिचित मनुष्य आपल्या बाळाच्या हातून मणी घेतोय हे समजल्यावर त्याने श्रीकृष्णावर हल्ला केला. हे अस्वल म्हणजे जांबवान होता. जांबवानाने श्रीकृष्णाला ओळखलं नाही. त्रेतायुगामध्ये राम रावण युद्धात जांबवानाने श्रीरामाच्या बाजूने मोठा पराक्रम गाजवला होता. पण आता तो सर्व सामर्थ्यानिशी श्रीकृष्णावर तुटून पडला. ते दोघं आपापसात घनघोर युद्ध करू लागले. ते दोघं 28 दिवसपर्यंत विश्रांती न घेता रात्रंदिवस लढत होते. आपला शत्रू इतका बलवान आहे हे पाहून जांबवानाला अतिशय आश्चर्य वाटलं. त्याचा उत्साह मावळला. शरीर घामाने डबडबून निघालं. तो श्रीकृष्णाला म्हणाला, अजूनपर्यंत इतका पराक्रमी एकच राजा होता, पण तू त्याला ओळखणार नाहीस, कारण तो फार पूर्वी त्रेतायुगात होता. तो सूर्यवंशातील थोर राजा राम होता आणि त्यानेच महापराक्रमी पण दुष्ट रावणाचा वध केला होता. श्रीकृष्णाने मिश्किलपणे त्याला विचारलं, हा तोच राम का, ज्याला त्याच्या सावत्राईने वनात पाठवलं होतं आणि ज्याच्या प्रिय पत्नीला रावणाने पळवून नेलं होतं? पण माझे व्यक्तिशः त्याच्याबद्दल चांगले मत नाही. हे ऐकल्यावर जांबवनाला अतिशय राग आला. आपल्या स्वामींबद्दल अपशब्द काढल्यामुळे त्याने सर्व शक्तीनिशी श्रीकृष्णावर निकराचा हल्ला चढवला. पण श्रीकृष्णाच्या शक्तीपुढे त्याचं काहीच चाललं नाही. तो चक्कर येऊन खाली पडला. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला श्रीराम समोर दिसले. त्यांच्या हातात त्यांचा प्रसिद्ध कोदंड होता. त्याने हसून जांबवानाला साद घातली. श्रीरामांची ती प्रसन्न मुद्रा पाहून जांबवनाने त्यांच्या चरणावर लोटांगण घातले आणि तो म्हणू लागला, हे परमेश्वरा, मी तुमची गेले कित्येक वर्ष वाट बघतोय. तुम्हाला बघण्यासाठी माझे डोळे आसुसले होते आणि आज तुम्ही मला दर्शन दिलं. तुम्ही मला त्रेतायुगात वचन दिलं होतं की द्वापार युगात मला तुमचं दर्शन होईल. मला वाटलं होतं की हे तुमचं वचन तुम्ही विसरून गेलात, पण तसं घडलं नाही. तुम्ही अत्यंत कृपावंत आहात, म्हणूनच मला सांगितल्याप्रमाणे दर्शन दिले. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. ते पुसून त्याने समोर पाहिलं तर राम अदृश्य झाले होते आणि त्या जागी त्याचा शत्रू उभा होता. त्याने रागारागाने त्याला विचारलं, माझे ईश्वर राम कुठे आहेत? असे विचारत तो सर्व गुहा शोधू लागला, पण त्याला राम कुठे दिसेनात. तेव्हा निराश होऊन तो परत आला. तेव्हा त्याच्या शत्रूच्या जागी त्याला परत राम दिसले. दुसऱ्या क्षणी तिथे कृष्ण दिसला. तो पूर्णपणे गोंधळून गेला. परत राम दिसल्यावर त्याने रामाला म्हटले, तुम्ही मला गोंधळात का टाकताय? तुमच्या जागी मला तुमच्याविषयी अपशब्द बोलणारा माझा शत्रू का दिसतोय? तेव्हा राम हसून म्हणाले, जांबवाना, मी श्रीकृष्ण आहे. ह्या द्वापार युगात धर्मरक्षणासाठी अवतार घेतलाय. मी यादव कुळातील वसुदेवाच्या घरात जन्म घेतलाय. मी द्वापार युगात तुला दर्शन देईन ह्या वचनानुसार इथे आलोय. मला तो मणी हवाय. तो मणी मिळणे अत्यंत आवश्यक का आहे ह्याबद्दलचं स्पष्टीकरण त्याने जांबवानाला सांगितलं. हे ऐकून जांबवानाला आश्चर्य वाटले. त्याने मोठ्या आनंदाने तो मणी आणि त्याबरोबर आपली प्रिय कन्या जांबवती श्रीकृष्णाला अर्पण केली. श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमाने त्या मण्याचा आणि जांबवतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि जांबवनाचा निरोप घेऊन तो द्वारकेला परतला. श्रीकृष्णाचे समर्थन. श्रीकृष्णाबरोबर त्याचे जे सहकारी गेले होते ते गुहेच्या बाहेरच थांबले होते. तिथे 12 दिवस त्यांनी श्रीकृष्णाची वाट पाहिली. आतमध्ये चाललेल्या लढाईचा आवाज त्यांना येत होता. 12 दिवसांनंतर त्यांचा असा समज झाला
की बहुतेक कृष्णाचा त्या जंगली अस्वलाकडून पराभव झाला असणार आणि त्यामध्ये तो मारला गेला असणार. ते सर्व द्वारकेला परतले. द्वारकेला पोचल्यावर श्रीकृष्णाच्या निधनाची बातमी त्यांनी सांगितली. सर्व द्वारका शोकसागरात बुडून गेली. सर्वजण सत्राजितला दोष देऊ लागले. त्याने श्रीकृष्णावर चोरीचा खोटा आळ घेतला आणि त्यामुळेच त्याचा अंत झाला. ते सर्वजण नगरातल्या दुर्गादेवीच्या मंदिरात गेले आणि त्यांनी श्रीकृष्णासाठी देवीची मनापासून प्रार्थना केली. त्यांना आशा होती की देवीच्या कृपेने श्रीकृष्ण वाचला असेल. दुर्गादेवीची पूजा संपन्न झाल्यावर ती त्यांच्यावर प्रसन्न झाली. तिने सांगितलं, थोड्याच दिवसात तुम्हाला तुमचा श्रीकृष्ण दिसेल. सर्वांना अतिशय आनंद झाला आणि देवीचे शब्द खरे ठरले. थोड्याच दिवसात श्रीकृष्णाने स्यमंतक मणी गळ्यात घालून द्वारकेत प्रवेश केला. त्याच्याबरोबर एक अतिशय सुंदर स्त्री होती. ती जांबवती होती. तिच्याशी श्रीकृष्णाने रीतसर विवाह केला. श्रीकृष्णाने सर्वांना राजाच्या दरबारात येण्यास सांगितलं. सत्राजितला आग्रहाचं आमंत्रण होतं आणि तो स्वतःही तेथे पोचणार होता. राजाच्या दरबारात सुधर्म नावाचं मोठं सभागृह होतं. सर्व मंडळी तेथे जमल्यावर सर्वांसमक्ष त्याने प्रसेनजीतच्या मृत्यूपासून जे काही घडलं ते सर्वांना कथन केलं. ज्या स्यमंतक मण्यामुळे या सर्व घटना घडल्या होत्या तो मणी सत्राजितच्या गळ्यात घातला. आपल्या निर्दोषीपणाचं समर्थन केलं. सत्राजितला स्वतःची इतकी लाज वाटली की तो काहीही न बोलता मान खाली घालून दरबारात निघून गेला. त्याचा उद्धटपणा आणि लालसा संपुष्टात आली होती. आपण केलेल्या अपराधाबद्दल त्याला अत्यंत पश्चाताप होत होता. आपल्या पापाने परिमार्जन कसं करावं हे त्याला समजेना. बराच विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की आपली सुंदर कन्या सत्यभामा आणि तो स्यमंतक मणी श्रीकृष्णाला अर्पण करूनच आपण आपल्या पापाचे परिमार्जन करू शकतो. श्रीकृष्ण आणि आपल्यातील गैरसमज दूर करू शकतो. त्याने आपली सुंदर कन्या सत्यभामा आणि स्यमंतक मणी श्रीकृष्णाला अर्पण केले. श्रीकृष्णाने विधीपूर्वक तिचं पाणीग्रहण केलं. श्रीकृष्ण त्याला म्हणाला, तुझ्या सद्गुणी आणि सुस्वरूप कन्येचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करत आहे. परंतु जो स्यमंतक मणी ज्याच्यामुळे इतका वादंग झाला तो तुला सूर्यदेवाने दिला आहे, तेव्हा तो तुझ्याकडेच ठेव. श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून सत्यभामा लाजेने लाल झाली. सत्यभामा शील, सौंदर्य, औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होती. बऱ्याच जणांनी तिला लग्नाची मागणीही घातली होती. पण आता ती श्रीकृष्णाची पत्नी झाली होती आणि श्रीकृष्णासारखा पती आपल्याला लाभला म्हणून ती सुद्धा अतिशय आनंदी होती. सत्राजिताची हत्या. पांडवांना हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राकडून चांगली वागणूक मिळत नसल्यामुळे श्रीकृष्णाचे त्यांच्यावर बारीक लक्ष होते. पांडव आपली माता कुंती हिच्या समवेत धृतराष्ट्राच्या सांगण्यावरून वारणावत नगरीमध्ये 1 वर्ष राहत होते. वर्ष पूर्ण व्हायच्या सुमारास ते सर्वजण ज्या महालात राहत होते त्या महालाला आग लागली आणि त्यामध्ये ते 6ही जण जळून खाक झाले. अशी दुःखद वार्ता द्वारकेत येऊन पोचली. हस्तिनापुरात असलेल्या भीष्माचार्य, विदुर, धृतराष्ट्र ह्यांचं सांत्वन करण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेहून हस्तिनापुरास गेले. भीष्माचार्य, द्रोणाचार्य अतिशय दुःखी झाले होते. राजा धृतराष्ट्र स्वतःला दुःख झाल्याचे भासवत होता, पण मनामध्ये अतिशय आनंदी होता. त्याच्या पुत्रांच्या मार्गातला काटा दूर झाला होता. विदुर मात्र दुःखी दिसत नव्हता. त्यावरून पांडव त्या महालातून सुरक्षित जागी पोचले आहेत हे श्रीकृष्णाने ओळखले. पण जनरीतीप्रमाणे त्याने सर्वांचं सांत्वन केलं. श्रीकृष्ण आणि बलराम हस्तिनापुरात असताना
इथे द्वारकेत गुप्त मसलत चालू होती. सत्राजिताने कृत्यवर्माला कृतवर्म्याला सत्यभामा देण्याचं वचन दिलं होतं. पण त्याने अचानक आपल्या कन्येचा विवाह श्रीकृष्णाशी लावून दिला. त्यामुळे कृतवर्मा सत्राजितावर अतिशय नाराज होता. शतधन्व ह्यालाही सत्यभामा आपल्याला मिळेल अशी आशा होती. त्यामुळे तो सुद्धा सत्राजितावर नाराज होता. खरं म्हणजे अक्रूर हा श्रीकृष्ण आणि बलरामाचा भक्त होता. पण स्यमंतक मण्याच्या लालसेने त्याचीही बुद्धी भ्रष्ट झाली होती. त्याला ही सत्यभामा आपली पत्नी होईल अशी आशा होती. अक्रूर, कृतवर्मा, शतधन्व या तिघांनी असं ठरवलं की आपल्याला तिघांनाही सत्राजिताने फसवले तेव्हा त्याला शिक्षा दिली पाहिजे. श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेपासून दूर हस्तिनापुरात असल्यामुळे त्या संधीचा फायदा घेऊन सत्राजिताची हत्या करण्याचा कट त्यांनी रचला. तिघांमध्ये शतधन्व हा जास्ती पापी असल्यामुळे तो हे कृत्य करण्यास लगेच तयार झाला. रात्री सत्राजित झोपलेला असताना शतधन्वाने त्याला ठार मारलं आणि त्याच्या जवळचा स्यमंतक मणी घेऊन तो पळून गेला. सकाळी सत्राजिताचे मृत शरीर बघून एकच हल्लकल्लोळ माजला. आपल्या मृतपित्याला बघून सत्यभामा अतिशय शोकाकुल झाली. तिचं सांत्वन करणं कुणालाच शक्य नव्हतं. आपल्या पित्याचं शव तेलामध्ये ठेवून ती श्रीकृष्णाला ही घटना सांगण्यासाठी स्वतः हस्तिनापूरला गेली. त्याला ती बातमी आधीच समजली होती. पण तसे सत्यभामेला न दाखवता त्याने तिचं सांत्वन केलं आणि ह्या कृत्याला मी प्रत्युत्तर देईन असं वचन तिला दिलं आणि शतधन्वाचा वध करण्याच्या हेतूने तो लगेचच द्वारकेला येण्यास निघाला. शतधन्वाचा वध. श्रीकृष्ण आपला वध करायला निघालाय हे शतधन्वाला समजल्यावर तो अतिशय घाबरला. आपले प्राण वाचवण्यासाठी त्याने कृतवर्म्याकडे मदत मागितली. तेव्हा कृतवर्मा म्हणाला, श्रीकृष्ण आणि बलराम सर्व शक्तिमान आहेत. मी त्यांच्याशी सामना करू शकणार नाही. ते परमेश्वराचे अवतार आहेत. श्रीकृष्णाने लहान वयात कंसाचा वध केलाय. तसंच जरासंधाचा 17 वेळा युद्धात पराभव केलाय. तेव्हा मी काही त्याच्याशी वैर साधू इच्छित नाही. शतधन्वाला त्याच्याशी भांडण करण्यासाठी वेळ नव्हता. तो अक्रूराकडे मदत मागण्यासाठी गेला. त्याने त्याला आपल्याला सहाय्य करण्याची विनंती केली. तेव्हा अक्रूर म्हणाला, ते दोघेही ईश्वरी अवतार आहेत. त्यांच्या सामर्थ्याचं बळ जाणणारा कोण त्यांच्याशी वैर करेल? श्रीकृष्ण हा तर देवांचा देव आहे. तोच ह्या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. त्याची माया ब्रह्मदेवांनाही समजू शकत नाही. 7 वर्षाचा असताना त्याने गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व गोकुळाचे इंद्राच्या कोपापासून रक्षण केले. त्या परमेश्वराला आम्ही मनापासून नमस्कार करतो असं म्हणून अक्रूराने डोळे मिटले आणि तो परमेश्वराच्या चिंतनात मग्न झाला. शतधन्वाला काय करावं काहीच कळेना. त्याने तो मणी अक्रूराच्या मांडीवर ठेवला आणि तो घोड्यावर स्वार होऊन तिथून मोठ्या वेगाने निघून गेला. श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या दारुक नावाच्या सारथ्यांसमवेत त्याच्या रथात बसले आणि शतधन्वाचा पाठलाग करू लागले. शतधन्व जेव्हा मिथिला नगरीजवळ पोचला तेव्हा त्याचा घोडा कोसळला. त्याला तिथे सोडून तो पायी पायी धावू लागला. तो अत्यंत भयभीत झाला होता. तो पायी पडत होता म्हणून श्रीकृष्ण सुद्धा पायीच त्याचा पाठलाग करू लागले. थोड्याच वेळात ते त्याच्याजवळ पोचले आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्याने शतधन्वाचं मस्तक धडावेगळं केलं. श्रीकृष्णाने त्याच्या अंगावरील कपड्यांमध्ये स्यमंतक मण्याचा शोध घेतला, पण तो काही त्याला तिथे मिळाला नाही. तेव्हा श्रीकृष्ण बलरामाला म्हणाला, मी उगीच त्याला मारलं, स्यमंतक मणी तर मिळाला नाही. तेव्हा बलराम श्रीकृष्णाला म्हणाला, त्याने सत्यभामेच्या पित्याची हत्या केली. हा त्याचा फार मोठा गुन्हा होता आणि त्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच हवी होती.
स्यमंतक मणी त्याने कुणाजवळ तरी ठेवला आहे. तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे. मी इथे माझा मित्र विदेहाचा राजा याची भेट घेण्यात जातो आणि नंतर द्वारकेला येईल. त्याप्रमाणे बलराम राजाला भेटण्यासाठी विदेह देशात गेला आणि श्रीकृष्ण द्वारकेला परतला. तो सत्यभामेला भेटला आणि आपण शतधन्वाचा वध करून सत्राजिताच्या हत्येला प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं. स्यमंतकमणी मात्र कुठेच सापडला नाही. सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे श्रीकृष्णानेच त्याचे सर्व क्रियाकर्म केले. श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की कृतवर्मा आणि अक्रूर दोघंही द्वारकेमधून पळून गेले होते. हळूहळू सर्वजण त्या मण्याला विसरून गेले आणि त्याबद्दलच्या गोष्टी बोलणंही बंद झालं. अक्रूराची दानशूरता. अक्रूर द्वारकेतील निघून गेल्यानंतर द्वारकेत राहणाऱ्या अनेकांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागलं. दैविक आणि भौतिक कारणांनी तेथील नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले. द्वारकेमध्ये अशा वार्ता येऊ लागल्या की अक्रूर काशी नगरीमध्ये रहिवास करत आहे आणि तेथे तो यज्ञांवर यज्ञ करत होता. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. हजारो गरीब लोकांना तो अन्नदान करत होता. द्वारकेतील वृद्ध सांगू लागले, एकदा काशी नगरीमध्ये पाऊस पडला नाही, मोठा दुष्काळ पडला. काशीमधील लोकांना मोठे कष्ट पडू लागले. तेव्हाच तेथे श्वफल्क नावाचे ऋषी आले. तेव्हा राजाने आपली कन्या नंदिनी हिचा विवाह श्वफल्कांशी करून दिला. त्या दोघांना जो पुत्र झाला तोच अक्रूर होय. त्यानंतर ह्या राज्यात पाऊस पडला. अक्रूर इंद्राचा अतिशय लाडका आहे. त्यामुळे तो जेथे राहतो तेथे पाऊस भरपूर पडतो आणि कुठच्याही प्रकारचे कष्ट, रोगराई इत्यादी उपद्रव होत नाहीत. पण अक्रूराची दानशूरता ऐकून लोकांना संशय येऊ लागला की स्यमंतक मणी अक्रूराकडे असावा. हळूहळू अशाही अफवा पसरू लागल्या की श्रीकृष्णानेच स्यमंतक मणी अक्रूराला दिला असावा. ह्या अफवा श्रीकृष्णाच्या सुद्धा कानावर पोचल्या. त्याचप्रमाणे बलरामाच्या आणि सत्यभामेच्या सुद्धा कानावर आल्या. आणि नवलाची गोष्ट म्हणजे बलराम आणि सत्यभामेलाही ते खरं वाटू लागलं. आता श्रीकृष्णाला परत आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची वेळ आली होती. त्याने काशीला दूत पाठवून अक्रूराला बोलावून घेतलं. श्रीकृष्णाचा संदेश ऐकून तो भयभीत झाला आणि नाराजीनेच द्वारकेला आला. श्रीकृष्णाने दरबारात आपले पिता, भाऊ, बलराम आणि अनेक नागरिकांना बोलवलं. अक्रूर दरबारात आल्यावर श्रीकृष्णाने हास्यमुद्रेने त्याचं स्वागत केलं. त्याला आसनावर बसून त्याचा पाहुणचार केला आणि त्यानंतर हसत तो अक्रूराला म्हणाला, हे दानशूर काका, संपत्ती देणारा स्यमंतक मणी शतधर्माने आपल्याकडे दिला आहे हे मला अगोदरच माहीत होतं. सत्राजिताला मुलगा नसल्यामुळे तो मणी सत्यभामेकडे आणि नंतर तिच्या मुलांकडे वारसा हक्काने यायला हवा. पण तुम्ही माझे फार जवळचे मित्र असल्यामुळे मीच तो मणी चोरून तुम्हाला दिला आहे अशी सगळ्यांची समजूत झाली आहे आणि माझा भाऊ बलराम आणि पत्नी सत्यभामा ह्यांचा सुद्धा ह्या गोष्टीवर विश्वास बसलाय. तेव्हा आता तुम्ही खरंच काय ते सांगून सगळ्यांचं शंका निरसन करा. जरी तो मणी आमच्याकडे असायला पाहिजे तरी तो तुमच्याजवळच ठेवा, कारण आपण व्रतनिष्ठ आहात. त्या मण्याच्या सामर्थ्यावरच आपण सोन्याच्या वेदी बनवून अनेक यज्ञ करीत आहात आणि दानधर्म करीत आहात. म्हणून आपण तो मणी दाखवून माझ्यावरील चोरीचा आळ दूर करा. श्रीकृष्णाने अशा प्रकारे समजूत घातल्यानंतर अक्रूराने वस्त्रात लपवलेला सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि श्रीकृष्णाला दिला. श्रीकृष्णाने तो मणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावरील आळ दूर केला आणि मणी अक्रूराला परत दिला. द्रौपदी स्वयंवर. अशा प्रकारे 1 वर्ष उलटून गेलं आणि पांचाळ देशातून द्रौपदी स्वयंवरांची वार्ता आली. द्रुपद हा पांचाल देशाचा राजा होता आणि त्याने त्याचा शत्रू द्रोण ह्याचा वध करण्यासाठी
मोठा यज्ञ केला. त्या यज्ञाद्वारे द्रोणांना ठार मारेल असा पुत्र आणि त्याच्या आवडत्या अर्जुनाला योग्य पत्नी मिळेल अशी कन्या व्हावी अशी इच्छा केली. त्याप्रमाणे त्याला यज्ञातून दृष्टद्युम्न हा पुत्र आणि द्रौपदी ही कन्या प्राप्त झाली. पण त्याच्या दुर्दैवाने पांडव वारणावनात जळून मृत्यू पावले. त्यामुळे आपली कन्या द्रौपदी अर्जुनासारख्या विख्यात धनुर्धारीला देण्याची त्याची इच्छा अपुरी राहिली. स्वयंवरासाठी द्रुपदाने मत्स्ययंत्राचा वेध करण्याचा कठीण पण लावला होता. अर्जुन नाही तर निदान त्याच्या तोडीचा धनुर्धारी आपल्या कन्येस पती म्हणून मिळावा अशी त्याची इच्छा होती. श्रीकृष्णाला पांडव वारणावताच्या लाक्षागृहामधून सुरक्षितपणे बाहेर पडून ब्राह्मण म्हणून जीवन जगत आहेत हे माहीत होतं. पण आपल्याला काहीच माहीत नाही असं भासवत तो आणि सर्व यादव वंश द्रुपदाच्या आमंत्रणावरून द्रौपदीच्या स्वयंवरासाठी पांचाल देशात जाण्यास निघाले. तिथे अर्जुन येणार आणि त्याच्यासाठी जन्मलेल्या द्रौपदीला स्वयंवरामध्ये जिंकणार हे श्रीकृष्णाला माहीत होतं. त्यामुळे त्याने आपला पुत्र प्रद्युम्न आणि आपला चुलत भाऊ सात्यकी ह्यास स्वयंवरात भाग न घेण्यास सांगितलं. श्रीकृष्णाच्या भाकिताप्रमाणे सगळं घडलं. सर्व पांडव ब्राह्मण वेशात स्वयंवरासाठी उपस्थित झाले आणि ब्राह्मण वेशातील अर्जुनाने मत्स्ययंत्राचा वध करून द्रौपदीचं पाणीग्रहण केलं. नंतर द्रुपदाला कळलं की तो ब्राह्मण वेशातील राजबिंडा युवक म्हणजे अर्जुनच होता. त्यामुळे तर त्याला अतिशय आनंद झाला. त्यानंतर काही महिन्यांनी श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी सात्यकीला घेऊन इंद्रप्रस्थास गेला. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आल्यामुळे पांडवांना, द्रौपदीला आणि कुंतीला अतिशय आनंद झाला. श्रीकृष्णाने युधिष्ठिर आणि भीमसेनाच्या चरणांना वंदन केलं. अर्जुनाला आलिंगन दिलं. नकुल आणि सहदेवाने श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन केलं. नववधू द्रौपदीनेही श्रीकृष्णाला नमस्कार केला. पांडवांनी श्रीकृष्ण आणि सात्यकीला आसनांवर बसून त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यानंतर श्रीकृष्णाने आता कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केलं. कुंतीने श्रीकृष्णाला आपल्या बांधवांची खुशाली विचारली. श्रीकृष्णाने तिला तिची व पांडवांची ख्याली खुशाली विचारली. तेव्हा पूर्वीच्या सर्व व्यथा आठवून तिचा गळा दाटून आला. वाराणावतातून मध्यरात्री निघून ते गंगातरी कसे पोचले, तिथून जंगलात कसे राहिले, एकचक्र नगरीमध्ये मुलांनी मागून मांडलेल्या भिक्षेवर कसे दिवस काढले, हे सगळं काही आठवून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती श्रीकृष्णाला म्हणाली, हे कृष्णा, ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची खुशाली समजून घेण्यासाठी अक्रूराला पाठवलंस, त्याच वेळी आमचं कल्याण झालं. आम्हा अनाथांना तू सनाथ केलंस. आता तू आमच्याबरोबर आहेस हे आम्हाला पुरेसं आहे. मी आता कितीही क्लेश सहन करायला तयार आहे, कारण मला माहीत आहे जो परमात्मा असलेला तू सदैव आमच्या पाठीशी आहेस आणि नेहमीच आमचे रक्षण करशील. युधिष्ठिर म्हणाला, हे सर्वेश्वर श्रीकृष्णा, मोठमोठ्या योगेश्वरांना सुद्धा अत्यंत प्रयासाने आणि मोठं तप केल्यावर तुझं दर्शन घडतं. पण आम्ही इतके पुण्यवान आहोत की आम्हा सामान्यांच्या घरी तू स्वतः येऊन आम्हाला दर्शन दिलंस. तू खरा ईश्वर आहेस. पण आमच्यासारख्या लोकांबरोबर राहण्यासाठी तू स्वतः मानवी अवतार धारण केलायस. आम्ही गेल्या जन्मी खूप पुण्य केलं असणार म्हणून तू आम्हाला तुझा सहवास मिळतोय. त्यानंतर युधिष्ठिराने श्रीकृष्णाला आणि सात्यकीला त्यांच्याबरोबर राहण्याचा आग्रह केला. त्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर पावसाळ्याचे 4 महिने राहिला. पांडवांच्या आयुष्यातील तो अत्यंत आणि सर्वात मौल्यवान काळ होता. कालिंदी, मित्रविंदा आणि सत्या.
श्रीकृष्ण पांडवांसमेत राहत असताना कृष्ण आणि अर्जुन एका घनदाट अरण्यात शिकारीसाठी गेले. त्या अरण्यात अनेक रानटी जनावरं होती. त्यांची शिकार करताना बराच उशीर झाला. दोघंही दमून गेले. जवळच असलेल्या यमुना नदीच्या किनाऱ्यावर जाऊन यमुनेचे थंडगार जलप्राशन करून ते ताजेतवाने झाले आणि जवळच असलेल्या गवतावर पहुडले. त्यांना थोड्या अंतरावर त्यांच्या दिशेने येणारी एक काळी सावळी पण अतिशय सुंदर अशी कन्या दिसली. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर येऊन ती थबकली. पुढे येण्यास तिचा धीर होत नव्हता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, ती कोण आणि तिला काय हवंय ह्याची तिला विचारणा कर. त्याप्रमाणे अर्जुन तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला विचारलं, तुझ्यासारखी तरुण आणि सुंदर स्त्री या निबिड अरण्यात काय करते? अशी एकटीने ह्या अरण्यात हिंडणं धोक्याचं आहे. तू कुणाची कन्या आहेस आणि कुठून आली आहेस? तू संकटात आहेस का? तुला आम्ही काही मदत करू का? अर्जुनाच्या प्रश्नांचा भडीमार संपल्यावर ती हळुवारपणे म्हणाली, मी सूर्यदेवाची कन्या आहे आणि माझं नाव कालिंदी आहे. मी नारायणांची पत्नी होण्यासाठी घोर तपश्चर्या करते. ते जर मला पती म्हणून मिळाले नाहीत तर मी मृत्यूला कवटाळीन. मी यमुना नदीवर एक पर्णकुटी बांधली आहे आणि तिथे बसून मी त्यांची वाट पाहत आहे. पण आता माझी तपश्चर्या फळाला आली आहे. मी त्यांना पाहिलंय. श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करत होता. तेव्हा तिने लज्जेने मान खाली घातली. अर्जुनाने श्रीकृष्णाला कालिंदीने स्वतःबद्दल सांगितलेली हकीकत सांगितली. श्रीकृष्ण तिच्याजवळ गेला तेव्हा तिने त्याला खाली वाकून साष्टांग नमस्कार केला. त्याने तिला वर उचललं आणि रथात बसवून युधिष्ठिराच्या वाड्यात नेलं. तिथे कालिंदी द्रौपदी आणि इतर स्त्रियांबरोबर अंतःपुरात राहू लागली. एक दिवस अर्जुन आणि श्रीकृष्ण यमुना तीरी फिरत असताना अग्निदेव श्रीकृष्ण आणि अर्जुनाकडे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे खांडव वन जाळण्यासाठी मदत मागितली. तेव्हा अर्जुन अग्निदेवांना म्हणाला, माझ्याकडे जर अतिशय प्रबळ असे धनुष्य, कधीही न संपणाऱ्या बाणांचा भाता आणि चप्पळ घोडे असलेला उत्तम रथ असेल तर तुम्हाला मदत करणं मला शक्य होईल. नाहीतर हे कार्य फार कठीण आहे. अग्निदेवांनी वरुणराजाची मदत मागितली. तेव्हा वरुणराजा अवतरले आणि त्यांनी अर्जुनाला प्रसिद्ध असं गांडीव धनुष्य, कधीही न संपणारा बाणांचा भाता आणि 4 शुभ्र चप्पळ घोडे असलेला श्वेतवाहन नावाचा रथ अर्पण केला. त्यानंतर त्या दोघांनी अग्निदेवाला वणव्यापासून कोणालाही पळून न जाण्यास मदत केली. तरीसुद्धा काही जण त्यातून पळून गेले. त्यापैकी एक मय राक्षस होता. मयाने अर्जुनाचे पाय धरले आणि आपल्या जीवाची भीक मागितली. तेव्हा क्षत्रिय धर्माप्रमाणे अर्जुनाने शरण आलेल्या मयाला अभय दिलं आणि मय सुखरूपपणे खांडववनातून बाहेर पडला. त्याची कृतज्ञता म्हणून युधिष्ठिराच्या इंद्रप्रस्थ नगरीत त्याने मोठी मयसभा बांधली. काही दिवसांनंतर अर्जुनाचा आणि इतर संबंधितांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकी इत्यादीसह द्वारकेस परतला. त्यानंतर विवाहासाठी योग्य मुहूर्त पाहून शास्त्रानुसार वैदिक पद्धतीने श्रीकृष्णाने कालिंदीचे पाणीग्रहण केले. वसुदेवाच्या एका भगिनीचं नाव राजाधिदेवी असं होतं. तिचा विवाह अवंती नगरीच्या राजाशी झाला होता. त्यांना 2 पुत्र आणि 1 कन्या होती. पुत्रांची नावे विंद व अनुविंद अशी होती. ते दुर्योधनाचे मित्र होते. कन्येचे नाव मित्रविंदा असं होतं. स्वयंवरासाठी मित्रविंदाने श्रीकृष्णाला पती म्हणून वरलं होतं. पण तिच्या भावांना तिचा विवाह दुर्योधनाशी व्हावा अशी इच्छा होती. श्रीकृष्णाला मित्रविंदाने आपल्याला वरलं आहे हे कळलं होतं. त्यामुळे राजांच्या भरसभेतून श्रीकृष्ण
तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन गेला आणि द्वारकेत गेल्यावर त्याने तिच्याशी विवाह केला. कोसल देशाचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक राजा होता. त्याला सत्या नावाची अतिशय सुंदर कन्या होती. ती नग्नजिताची कन्या असल्याने नाग्नजिती ह्या नावानेही ओळखली जात होती. तिच्या विवाहासाठी राजाने एक पण लावला होता. त्याच्याकडे तीक्ष्ण शिंगाचे 7 रानटी बैल होते. जो कोणी त्या दुष्ट बैलांवर विजय मिळवेल त्यालाच तो त्याची कन्या विवाहात देणार होता. सत्याच्या सौंदर्याची कीर्ती देशोदेशी पसरली होती. त्यामुळे तिच्याशी विवाह करण्याच्या उद्देशाने अनेक राजपुत्र कोसल देशात येत आणि त्या बैलांना आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करत, पण अजूनपर्यंत कोणालाच यश मिळालं नव्हतं. सर्वजण घायाळ होऊन परत गेले होते. जेव्हा श्रीकृष्णाने हा वृत्तांत ऐकला की जो पुरुष त्या 7 बैलांवर प्रभुत्व मिळवेल त्यालाच सत्या मिळेल, तेव्हा तो मोठी सेना घेऊन कोशल देशात गेला. कोसल नरेशाने आनंदाने उठून त्याचं स्वागत केलं आणि पूजा सामग्रीने त्याची पूजा केली. राजकन्येने वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आले आहेत हे पाहून मनोमन अशी इच्छा केली की जर मी व्रतांचे पालन करून ह्यांचेच चिंतन केले तर हेच माझे पती व्हावेत. पण इतकं माझं भाग्य असेल का? स्वर्गातील देवता सुद्धा त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. अनेक वर्षे खडतर तपश्चर्या करून सुद्धा ऋषीमुनींना त्यांचं दर्शन होत नाही. जे केवळ लोककल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतात त्यांच्या प्राप्तीसाठी मी केवळ मनापासून प्रार्थना करू शकते. राजाने श्रीकृष्णाला विचारलं, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला, विद्वान लोक म्हणतात एका क्षत्रियाने दुसऱ्या क्षत्रियाकडे याचना करू नये, परंतु त्यास अपवाद म्हणून मी तुझ्याकडे तुझी मैत्री आणि तुझ्या कन्येचा हात मागत आहे. राजाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, तुमच्यापेक्षा उत्तम वर माझ्या कन्येसाठी असूच शकणार नाही. पण एक क्षण थांबून तो म्हणाला, पूर्वी मी असा पण लावला होता की जो कोणी माझ्या रानटी 7 बैलांना जिंकून त्यांच्यावर प्रभुत्व मिळवेल त्यालाच मी माझी कन्या देईन. तेव्हा तो पण तुम्हाला पूर्ण करावाच लागेल, नाहीतर प्रजा माझ्याबद्दल आणि तुमच्याबद्दल गैरसमज करून घेईल. तुम्हाला त्यामध्ये कठीण काहीच नाही. तुम्ही अगदी बालवयात शकटासुराला मारलं, त्रिवर्ताला आकाशात फेकलत, करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललात. त्या तुम्हाला हे एकदमच सोपं आहे. पण जगाला दाखवण्यासाठी तुम्ही हा पण जिंका आणि मगच सत्याशी विवाह करावा. श्रीकृष्ण हसून म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतो. त्यानंतर जिथे ते 7 बैल बांधले होते तेथे तो गेला. त्याने 7 आकार धारण केले आणि त्या बैलाला स्पर्श केला. क्षणार्धात ते बैल शांत झाले आणि एखाद्या गरीब वासरांप्रमाणे श्रीकृष्णाच्या मागे चालू लागले. त्याने त्यांच्या गळ्यात दोर बांधले आणि त्यांना एके ठिकाणी आणले. राजा आणि इतर सर्व प्रेक्षकांना अतिशय आनंद झाला. सत्याचा विवाह द्वारकाधीश श्रीकृष्णाशी होणार होता. सर्व नगरी सजवली गेली आणि थाटामाटात श्रीकृष्णाचा सत्याशी विवाह झाला. काही दिवस राजाबरोबर राहून श्रीकृष्ण आपल्या पत्नीला रथात बसवून द्वारकेस निघाला. ज्या राजांनी सत्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला होता आणि त्यात जे अयशस्वी झाले होते त्यांना श्रीकृष्णाचा फार राग आला आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकृष्णाने सर्वांचा पराभव केला आणि तो द्वारकेस परतला. द्वारकेतील सामान्य जनता श्रीकृष्णाच्या 7 बैलांच्या विजयामुळे आनंदी झाली. फार थोड्या लोकांना श्रीकृष्ण खरा कोण आहे हे माहीत होतं. भद्रा आणि लक्ष्मणा. वसुदेवाला श्रुतकीर्ती नावाची एक बहीण होती. तिच्या मुलीचं नाव भद्रा असं होतं. ती केकय देशाची राजकन्या होती. श्रीकृष्णाने तिच्याशी विवाह केला.
मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची कन्या होती. ती अत्यंत सुलक्षणी होती. रुक्मिणीप्रमाणे तिने देखील लहानपणापासून श्रीकृष्णाबद्दलच्या अनेक कथा ऐकल्या होत्या आणि तेच आपले पती व्हावेत अशी तिची इच्छा होती. तिच्या वडिलांना राजा बृहत्सेनाला आपल्या कन्येची इच्छा माहीत होती. त्याने आपल्या कन्येच्या स्वयंवरासाठी पण ठेवला होता. तो बराचसा द्रौपदी स्वयंवराच्या पणाप्रमाणेच होता, पण थोडा अधिक कठीण होता. कुठल्याही राजाला तो पण काही जिंकता आला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने अगदी सहजरित्या तो पण जिंकला. पांढऱ्या वस्त्रातील लक्ष्मणा वरमाला घेऊन श्रीकृष्णाच्या दिशेने जाऊ लागली. लज्जेने ती मान खाली घालून हळूहळू चालत होती. ती जणू राजहंसासारखी दिसत होती. राजवाड्यात पूर्ण शांतता होती. फक्त तिच्या पैंजणांचा रुंझुण रुंझुण असा आवाज येत होता. श्रीकृष्णाजवळ जाऊन तिने त्याच्या गळ्यात रत्नांची वरमाला घातली. लोकांनी अत्यंत आनंदाने टाळ्यांचा गजर केला. श्रीकृष्णाने तिला आपल्या रथात बसवलं आणि तो जाऊ लागला. तेव्हा जे राजे अयशस्वी झाले होते त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या प्रबल शारंगधर धनुष्याने त्याने सर्वांचा पराभव केला आणि सारथी दारुक श्रीकृष्ण आणि त्याची नववधू लक्ष्मणा हिला घेऊन द्वारकेस पोचला. श्रीकृष्णाच्या 8ही राण्या अतिशय आनंदात राहत होत्या, पण रुक्मिणी त्याची सर्वात लाडकी होती. नरकासूर अर्थात भौमासूर. नरकासूर हा इंद्राला काट्याप्रमाणे टोचत होता. तो अतिशय बलवान झाला होता आणि इंद्राला तो सहजपणे हरवू शकत होता. त्याने इंद्राच्या मातेची आदितीची अतिशय मौल्यवान कुंडले घेतली होती. त्याने वरुणाचे छत्र आणि मेरू पर्वतावरील देवांचे मणिपर्वत नावाचं स्थान हे सुद्धा हिसकावून घेतलं होतं आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे तो देवांचा छळ करत होता, जो आता इंद्राला आणि देवांना अजिबात सहन होत नव्हता. तेव्हा सर्व देवांच्या वतीने इंद्र श्रीकृष्णाकडे आला आणि त्याने श्रीकृष्णाला देवांना मदत करण्याची विनंती केली. श्रीकृष्णाने होकार दिला आणि तो सत्यभामेला घेऊन गरुडावर स्वार होऊन ह्या कामगिरीवर निघाला. नरकासूर प्राग ज्योतिषपूर नावाच्या अत्यंत सुंदर नगरीत राहत होता. त्या नगरीत प्रवेश करणं अत्यंत कठीण होतं. तेथे 4ही बाजूंनी डोंगरांची रांग होती आणि त्याच्या आत शस्त्र लपवून ठेवली होती. त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते. त्याच्या आत अग्नी पेटवलेले खंदक होते आणि त्याच्याही आतल्या बाजूस प्रचंड वारा वाहणारा तट होता. त्याच्या पुढे मूर नावाच्या राक्षसाने नगराच्या 4ही बाजूंना 10,000 भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते. गरुडस्वार श्रीकृष्णाने प्रथम गदेच्या प्रहारांनी डोंगर तोडून टाकले आणि आपल्या तीक्ष्ण बाणांनी शस्त्रांची तटबंदी छिन्न विछिन्न करून टाकली. सुदर्शन चक्राने अग्नी, पाणी आणि वायूचे तट उद्ध्वस्त करून टाकले. मूर राक्षसाने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले. हे सगळं झाल्यानंतर श्रीकृष्ण जोरजोरात शंखनाद करू लागला. त्या शंखनादाने सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. भगवंतांच्या पांचजन्य शंखाचा आवाज प्रलयाकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता. तो ऐकून 5 डोक्यांचा मूर राक्षस झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला. तो प्रचंड तेजस्वी होता. तो इतका भयंकर होता की त्याच्याकडे डोळे वर करून बघणं सुद्धा कठीण होतं. त्याने आपला त्रिशूळ उचलला आणि तो श्रीकृष्णाच्या अंगावर धावून गेला. त्याने आपला त्रिशूळ प्रचंड वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि आपल्या 5ही मुखांनी तो गंभीर गर्जना करू लागला. त्याने केलेला प्रचंड आवाज पृथ्वी, आकाश, पाताळ आणि 10 दिशांना पसरून तो सर्व ब्रह्मांडात घुमू लागला.
मूर दैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना श्रीकृष्णाने पाहिला आणि त्याने दोन दोन बाण त्याला मारले. त्यामुळे त्याच्या त्रिशूळाचे 3 तुकडे झाले. त्याचबरोबर मूर दैत्याच्या तोंडात सुद्धा श्रीकृष्णाने बरेच बाण मारले. त्यामुळे त्या दैत्याने चिडून श्रीकृष्णावर आपली गदा फेकली. पण कृष्णाने आपल्या गदेने त्या गदेचा त्याच्याकडे पोचण्याआधीच चुराडा करून टाकला. तो आपले दोन्ही हात वर करून श्रीकृष्णाच्या अंगावर धावून गेला. पण श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने त्याची पाचही मस्तके छाटून टाकली. मस्तके छाटली जाताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रात कोसळतो, त्याचप्रमाणे तो मूर दैत्य पाण्यात पडला. ह्या मूर राक्षसाला 7 पुत्र होते. त्यांची नावे ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसु, वसु, नभस्वान आणि अरुण अशी होती. आपल्या पित्याच्या मृत्यूने ते अत्यंत शोकाकुल झाले आणि तो मृत्यू ज्या माणसाकडून झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवलं. नरकासुराच्या आदेशावरून त्यांनी कृष्णावर चढाई केली. पण श्रीकृष्णाने आपल्या बाणांनी त्यांच्या शस्त्रास्त्राचे तुकडे केले. आपल्या चक्राने त्याने सेनापती पीठ आणि मूर दैत्यांच्या मुलांचा संहार केला. ती गोष्ट नरकासुराला कळल्यावर तो अत्यंत क्रोधित झाला. समुद्रातून उत्पन्न झालेल्या ऐरावताच्या वंशातील उन्मत्त हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा त्याला गरुडावर बसलेला श्रीकृष्ण त्याच्या पत्नीसह दिसला. तो जणू काही पावसाळ्याच्या काळ्या मेघात वीज चमकावी तसा दिसत होता. नरकासुराने स्वतः श्रीकृष्णावर शतघ्नी नावाची शक्ती फेकली आणि सगळ्या सैनिकांनी सुद्धा आपापली शस्त्रे श्रीकृष्णावर सोडली. पण श्रीकृष्णाने आपल्या तीक्ष्ण बाणांनी ती तोडून टाकली. नरकासूर श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसला होता त्या गरुडाला आपल्या शक्तीने मारण्याचा प्रयत्न करू लागला. पण गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही. उलट त्याने आपल्या चोचीने आणि नखांनी हत्तींना घायाळ केलं. सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर नरकासुराने श्रीकृष्णाला मारण्यासाठी हाती त्रिशूळ घेतला आणि तो आता श्रीकृष्णावर फेकणार त्याआधीच श्रीकृष्णाने आपल्या चक्राने नरकासुराचे डोके उडवले. देवांनी श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी केली. नरकासुराची माता पृथ्वी श्रीकृष्णाजवळ आली आणि तिने आदितीची मौल्यवान कुंडले आणि वरुणाचे छत्र श्रीकृष्णाच्या पायाजवळ ठेवले. त्याचप्रमाणे मेरू पर्वतावरील मणिपर्वत स्थान परत केले. तिने श्रीकृष्णाला हात जोडून वंदन केले आणि ती त्याची स्तुती करू लागली. म्हणाली, हे भगवंता, प्राचीन काळी जेव्हा हिरण्यक्षाने मला पाताळात नेऊन ठेवलं होतं तेव्हा तुम्ही वराह अवतार घेऊन मला समुद्राच्या बाहेर आणलं. तेव्हा तुमच्या स्पर्शाने मला नरकासूर हा पुत्र झाला. तुम्ही तो मला दिलात आणि तुम्ही आता तो हिरावून घेतलात. पण हे प्रभू, तुम्ही आदिपुरुष आहात, स्वतः जन्मरहित असून या जगाचे जन्मदाते आहात. तेव्हा तुम्हाला मी एक विनंती करते की नरकासुराचा पुत्र भगदत्त हा अतिशय घाबरलेला आहे. आपण त्याचं रक्षण करावं आणि आपले करकमल त्याच्या मस्तकावर ठेवावे. श्रीकृष्णाने भगदत्ताला उठवलं आणि त्याचा हात धरून नगरीत प्रवेश केला. श्रीकृष्णाने जेव्हा नरकासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा अंतःपुरात नरकासुराने निरनिराळे राजे, देव, नागलोकातून आणलेल्या 16,000 राजकुमारी पाहिल्या. त्या 16,000 राजकन्यांनी जेव्हा श्रीकृष्णाला पाहिलं तेव्हा त्या अत्यंत मोहित झाल्या आणि त्यांनी आपल्या भाग्यानेच मिळालेल्या श्रीकृष्णाला मनोमन पती म्हणून वरलं. श्रीकृष्णाने त्यांना सुंदर वस्त्रे परिधान करून
पालख्यात बसून द्वारकेला पाठवलं आणि त्यांच्याबरोबर 64 हत्ती घोडे रथ अमाप संपत्ती द्वारकेला पाठवली. त्या 16,000 राजकन्यांशी द्वारकेत श्रीकृष्णाने रीतसर विवाह केला. त्यानंतर गरुडावर स्वार होऊन श्रीकृष्ण आणि सत्यभामा इंद्राला भेटायला स्वर्गात गेले. इंद्र आणि इंद्राणी ह्यांनी त्या दोघांचे अतिशय आनंदाने आदरातिथ्य केले. श्रीकृष्णाने आदितीची कुंडले इंद्राला परत केली. सर्वजणांनी आनंदात काही काळ घालवला. एक दिवस सत्यभामाने स्वर्गात अतिशय सुंदर प्राजक्त नावाचं झाड पाहिलं. त्या झाडाच्या फुलांचा सुगंध पृथ्वीवर कुणालाच माहीत नव्हता. सत्यभामा त्या फुलांच्या आणि त्याच्या सुगंधाच्या प्रेमातच पडली. तो वृक्ष पृथ्वीवर घेऊन जाण्यासाठी तिने श्रीकृष्णाकडे हट्ट केला. श्रीकृष्णाने इंद्राला सांगितलं की तो सत्यभामासाठी प्राजक्ताचा वृक्ष पृथ्वीवर घेऊन जाणार आहे. तेव्हा इंद्राने त्याला स्पष्ट नकार दिला, कारण स्वर्गातली कुठलीही वस्तू पृथ्वीवर देण्यास तो तयार नव्हता. श्रीकृष्णाला प्रथम गंमत वाटली, पण नंतर राग आला. त्याने तो वृक्ष उपटला आणि गरुडावर ठेवून ते दोघे पृथ्वीवर येण्यास निघाले. तेव्हा इंद्राने त्याच्यावर वाटेत हल्ला केला, पण श्रीकृष्णाने त्याचा पराभव केला आणि तो वृक्ष सत्यभामेच्या बागेत आणून लावला. ज्या इंद्राने नरकासुरापासून आपल्याला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाचे पाय धरले होते, तोच इंद्र आपलं काम झाल्यावर श्रीकृष्णाचे उपकार विसरला आणि एक साधा वृक्षही देण्यास त्याने नकार दिला. संपत्ती आणि सामर्थ्याच्या जोरावर त्याचा गर्विष्ठ स्वभाव परत उफाळून आला हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याने रुक्मिणीच्या विवाहानंतर पुंडरीकापुरात कधीच प्रवेश केला नव्हता. त्याने भोजकट नावाची नगरी बांधली आणि तो तेथे वास्तव्य करून होता. त्याला रुक्मावती नावाची एक कन्या होती. तिचं स्वयंवर त्याने मांडलं होतं आणि श्रीकृष्ण रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न त्या स्वयंवरासाठी गेला होता. रुक्मावतीला प्रद्युम्नच्या गळ्यात वरमाला घालायची इच्छा होती, पण रुक्मीला काही ही गोष्ट पसंत नव्हती, कारण तो त्याच्या शत्रूचा पुत्र होता. पण प्रद्युम्नाला जेव्हा समजलं की रुक्मावतीला त्याच्याशीच विवाहबद्ध व्हायचं होतं, तेव्हा त्याने तिचे स्वयंवर मंडपातून अपहरण केले. रुक्मीला जरी हे पसंत पडलं नाही, तरी त्याने काहीच विरोध केला नाही किंवा त्याच्याशी युद्धही केलं नाही, कारण प्रद्युम्न हा त्याच्या अत्यंत लाडक्या बहिणीचा पुत्र होता. प्रद्युम्न आणि रुक्मावतीचा विवाह झाला आणि त्यांना अनिरुद्ध नावाचा पुत्र झाला. अनिरुद्ध आपले पिता प्रद्युम्न आणि आजोबा श्रीकृष्ण यांच्या इतकाच सुंदर, देखणा आणि रुबाबदार होता. बळीचा पुत्र बाणासूर. नारायणांनी जेव्हा वामन अवतार घेतला होता, तेव्हा त्यांनी बळीकडे 3 पावले राहतील इतकी जमीन मागितली होती आणि ती त्याने आनंदाने दिली होती. बळीची भक्ती बघून नारायण अतिशय प्रसन्न झाले होते आणि त्यांनी बळीला वचन दिलं होतं की पाताळात बळी असताना नारायण स्वतः त्याचे द्वारपाल होतील. बळी हा नारायणांच्या अत्यंत आवडीच्या भक्ताचा म्हणजेच प्रल्हादाचा नातू होता. त्यामुळे तो त्यांचा विशेष आवडता होता. बळीला 100 पुत्र होते. त्यापैकी सर्वात थोरला पुत्र बाणासूर होता. बाणासूर हा महादेवांचा फार मोठा भक्त होता. त्याचं औदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती. त्याच्या नगरीचं नाव शोणितपूर असं होतं. भगवान शंकराची त्याच्यावर कृपा असल्याने इंद्रादी देव त्याची सेवकांप्रमाणे सेवा करत असत. त्याला 1000 हात होते. एके दिवशी शंकर तांडव नृत्य करीत असताना त्याने आपल्या 1000 हातांनी निरनिराळी वाद्ये वाजवून त्यांना साथ दिली. तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. बाणासुराला आपल्या बळाचा आणि महादेवांच्या आपल्यावरील प्रेमाचा गर्व झाला होता. त्याने महादेवांपुढे मस्तक टेकवलं आणि म्हणाला, हे परमेश्वरा, माझ्या इतका तुल्यबळ तुमच्याखेरीज या चराचरात कोणीच नाही. तुम्ही मला जे 1000 हात दिले आहेत
त्यांना काहीच काम नाही. मला माझ्या इतक्या तुल्यबळ योद्ध्याशी युद्ध करायचं आहे. हे ऐकून शंकरांना राग आला. ते म्हणाले, हे बाणासुरा, मला वाटलं होतं तू इतरांपासून निराळा आहेस, पण तुझ्यामध्ये अहंकार निर्माण झालाय. लवकरच तुझे एका मोठ्या योद्ध्याशी युद्ध होईल आणि तेव्हाच तुझं गर्वहरण होईल. हे ऐकून बाणासूर थोडा नरमला, पण त्याच्या सामर्थ्यावर विश्वास होता. तो महादेवांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याचा नाश करणाऱ्या योद्ध्याची वाट पाहू लागला. उषाचे स्वप्न. बाणासुराला उषा नावाची अतिशय सुंदर कन्या होती. एके रात्री ती झोपली असताना तिला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात तिला एक अतिशय सुंदर राजबिंडा तरुण दिसला. त्याला तिने पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. तो रात्रभर तिच्याबरोबर होता. सकाळी ती जेव्हा जागी झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की ते सगळं स्वप्नच होतं आणि तिला रडू कोसळलं. बाणासुराच्या कुंभांड नावाच्या मंत्र्याची चित्रलेखा ही मुलगी होती आणि ती उषाची खास मैत्रीण होती. उषाचे अश्रू बघून चित्रलेखा अतिशय दुःखी झाली आणि तिने तिला काळजीने विचारलं, तू का रडतेस? मी इतकी दुःखी तुला कधीच बघितली नाही. तेव्हा उषा म्हणाली, तू माझी एकच अशी सखी आहेस की जिला मी मनातलं सगळं काही सांगू शकते. आणि तिने तिला रात्री पडलेल्या स्वप्नाची कथा ऐकवली आणि त्यातील सुंदर तरुणाचं वर्णन केलं. तो अतिशय सुंदर आणि तरुण होता. त्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे होते. त्याने रेशमी पितांबर परिधान केला होता. त्याचे बाहू लांब आणि रुबाबदार होते. त्या बाहूंमध्ये मी रात्रभर पहुडले होते, पण सकाळी उठल्यावर ते स्वप्नभंग झालं आणि माझा प्रियकर मला सोडून निघून गेला. असं म्हणून ती हाताच्या तळव्यात आपलं मस्तक ठेवून स्फुंदून स्फुंदून रडू लागली. त्यावर चित्रलेखा म्हणाली, त्या तरुणाला पूर्वी तू कुठेतरी बघितलं असशील आणि म्हणूनच तो तुझ्या स्वप्नात आला असेल. तू आठवायचा प्रयत्न कर, कारण असा एकदम अनोळखा तरुण तुझ्या स्वप्नात येणं कठीणच आहे. त्यावर उषा म्हणाली, अगं, त्या तरुणाला मी अगोदर कधीच पाहिलेलं नाही. मी जर त्याला आधी कुठे पाहिलं असतं तर त्याला विसरणं शक्यच नव्हतं. आता मी काय करू हेच मला समजत नाही. मला एकच आशा आहे की तो आज पण माझ्या स्वप्नात येईल. चित्रलेखा ह्यावर विचार करू लागली आणि तिला एक कल्पना सुचली. ती उषाला म्हणाली, मी रंगचित्रकला शिकले आहे. सुंदर देवांची, पृथ्वीवरील सुंदर आणि प्रसिद्ध राजांची, गंधर्व, यक्ष, सिद्ध इत्यादींची चित्रे मी तुला काढून दाखवते. त्यामध्ये तुझ्या स्वप्नातील राजकुमार तुला मिळतो का बघ. सगळ्यात आधी तिने विघ्नहर्त्या श्री गणेशाचे चित्र काढले, ज्यामुळे हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाते. त्यानंतर तिने एक एक चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. प्रत्येक चित्र पाहिल्यावर उषा नकार देत होती. देव, गंधर्व, यक्ष इत्यादींची चित्रे तिने नाकारल्यानंतर चित्रलेखेने पृथ्वीवरील राजांची चित्रे काढण्यास सुरुवात केली. निरनिराळ्या वंशातील राजांची चित्र काढण्यास तिने सुरुवात केली, पण राजकुमारी उषा नकार देत होती. यादव वंशातील राजाचे चित्र जेव्हा चित्रकलेने काढले तेव्हा थपकून उषा म्हणाली, ह्या राज्यात आणि माझ्या स्वप्नातल्या राजकुमारात बरंच साम्य आहे. हे कुणाचं चित्र आहे? ते वसुदेवाचं चित्र होतं. त्यानंतर चित्रलेखेने बलराम आणि श्रीकृष्णाचं चित्र काढलं. श्रीकृष्णाचं चित्र बघून तिला त्याच्यात आणि आपल्या स्वप्नातील राजकुमारात खूपच साम्य दिसून आलं. त्यानंतर चित्रलेखेने प्रद्युम्नाचं चित्र काढलं. ते पाहून तर उषाला खूपच आनंद झाला. ती म्हणाली, हा तर माझ्या प्रियकरासारखाच आहे, पण माझा प्रियकर जास्त तरुण होता. त्यानंतर चित्रलेखेने अनिरुद्धचं चित्र काढलं. ते चित्र बघितल्यावर उषाच्या चेहऱ्यावर लज्जेची लाली पसरली आणि ती अत्यंत आनंदाने म्हणाली, हाच माझ्या स्वप्नातील राजकुमार. चित्रलेखा म्हणाली, आता मला समजलं तुझं हृदय कोणी चोरलं आहे ते.
मी जाऊन त्याला तुझ्याकडे घेऊन येते. उषाने आश्चर्याने डोळे विस्फारून चित्रलेखीला विचारलं, तुला ते कसं शक्य आहे? तेव्हा ती म्हणाली, मी योगविद्येत पारंगत आहे. त्याच्या बळावर मी त्याला तुझ्याकडे घेऊन येईन. रात्र झाल्यावर योगविद्येच्या सहाय्याने चित्ररेखा हवेतून प्रवास करत द्वारका नगरीत पोचली आणि तिने राजवाड्याच्या अंतःपुरात प्रवेश केला. इकडे तिकडे शोधल्यावर अनिरुद्ध एकटाच आपल्या पलंगावर झोपलेला दिसला. तिने त्याला तसाच उचलला आणि शोणितपूर नगरीत आणून उषाच्या शेजारी ठेवला. अनिरुद्धाला जाग आली तेव्हा फुलांसारखे दोन सुकुमार हात त्याला उठवत होते. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला जवळ अतिशय सुंदर राजकन्या दिसली. पण आपल्याला स्वप्न पडतंय असंच त्याला वाटलं. पण थोड्या वेळाने त्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली. उषा आणि चित्रलेखाने त्याला सर्वांपासून लपवून ठेवले आणि तो तिथेच अंतःपुरात राहू लागला. पण काही काळाने नोकराचाकरांच्या लक्षात ही गोष्ट आली की उषाबरोबर अंतःपुरात कोणी पुरुष राहत आहे. ही गोष्ट समजल्यावर ते बाणासुराकडे गेले आणि त्यांनी त्याला सांगितलं, महाराज, आम्ही उषाच्या महालाचे संरक्षण अतिशय सावधगिरीने करत असतो. पण तिच्या अंतःपुरात गुप्तपणे एक पुरुष राहतोय ह्याची आम्हाला खात्री आहे. तो कोण आहे आणि अंतःपुरात कसा प्रवेश करता झाला हे मात्र आम्हाला काही कळत नाही. तेव्हा आपणच ह्या बाबतीत लक्ष घालावे. हे ऐकल्याबरोबर बाणासूर ताबडतोब उषाच्या महालात काय प्रकार आहे हे बघण्यासाठी गेला. हे इतकं अचानक घडलं की अनिरुद्ध आणि उषाला काही कल्पनाच नव्हती. त्याने जे दृश्य पाहिले ते बघून तर त्याला धक्काच बसला. उषाच्या पलंगावर श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध आणि त्याची कन्या उषा सारीपाटाचा डाव खेळत बसले होते. एक क्षण अनिरुद्धाचं मर्दानी सौंदर्य पाहत बाणासूर सुद्धा चकित झाला. पण त्याचा क्रोध अनावर झाला. बाणासूर खूप मोठ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या सैन्यासह येत आहे हे जेव्हा अनिरुद्धाने पाहिलं तेव्हा तो लोखंडाचा एक भयंकर मोठा दांडा उगारून पवित्र्यात उभा राहिला आणि त्याच्यावर आक्रमण करणाऱ्या सैनिकांचा संहार करू लागला. तेव्हा बाणासुराने संतापून त्याला नागपाशांनी बांधले. आपल्या प्रियतमाला बांधलेलं पाहून उषा शोकाने आणि खेदाने विव्हळ झाली आणि तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिच्या अश्रूंकडे लक्ष न देता बाणासूर अनिरुद्धाला घेऊन गेला. इथे द्वारकेतील लोक शोकाकुल झाले. पावसाळ्याचे 4 महिने निघून गेले तरी अनिरुद्धाचा शोध काही लागला नाही. तो कुठे गेला, कसा गेला, कुणालाच काही कळेना. द्वारकेत नारद मुनींनी प्रवेश केला. कृष्ण आणि बलराम दोघांनी त्यांचे मोठ्या अगत्याने स्वागत केले. नारद स्थानापन्न झाल्यावर त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, तुम्ही सर्व असे चिंताक्रांत का दिसत आहात? काय घडलंय? त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, तुम्हाला माहीतच असेल आम्ही चिंताक्रांत का आहोत. पण तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. आमचा नातू अनिरुद्ध 4 महिन्यांपासून बेपत्ता आहे. एका रात्री तो अचानक बेपत्ता झाला आणि अजूनपर्यंत त्याचा काहीच ठावा ठिकाणा लागलेला नाही. आता हे मुनीवर तुम्हीच आम्हाला मदत करा आणि तो कुठे आहे हे सांगा. तेव्हा नारद हसून म्हणाले, तो कुठे आहे हे मला माहीत आहे. त्याला बाणासुराने आपल्या नागपाशाने बंदी बनवले. हे ऐकून कृष्ण आणि बलराम दोघेही आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अनिरुद्धाला बाणासूर नावाचा कोणी आहे हे माहीतही नाही. मग असं कसं घडलं? त्यावर नारद मुनी म्हणाले, हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठीच मी इथे आलोय. त्यानंतर नारद मुनींनी उषेला पडलेले स्वप्न इथपासून चित्रलेखेने योगविद्येच्या जोरावर अनिरुद्धला शोणितपुरात कसं घेऊन गेली याची इत्थंभूत कथा कृष्ण आणि बलरामाला ऐकवली. अनिरुद्धाने त्या सर्व सेनेचा कसा प्रतिकार केला हेही अभिमानाने सांगितलं. हे ऐकून कृष्ण आणि बलरामाची करमणूक झाली. पण लगेचच ते म्हणाले, आता शोणितपुरावर चढाई करून आम्हाला नातवाला सोडवून आणणं गरजेचं आहे.
बाणासुराच्या नगरीवर हल्ला. श्रीकृष्णाने आपले 12 औक्षहिणी सैन्य जमवलं आणि तो शोणितापुरावर हल्ला करण्यासाठी तयार झाला. त्याच्याबरोबर बलराम, प्रद्युम्न, सात्यकी शिवाय अनेक यादव वंशातले वीर होते. त्यांनी शोणितपूर नगरीला चहूबाजूंनी वेढा दिला. बाणासुराला जेव्हा हे समजलं तेव्हा तो आपले 12 औक्षहिणी सैन्य घेऊन श्रीकृष्ण आणि त्याच्या सैन्याशी लढायला तयार झाला. या युद्धाचं वैशिष्ट्य असं होतं की महादेव बाणासूर ह्या आपल्या भक्तांच्या बाजूने श्रीकृष्णाशी लढायला सज्ज होते. त्यांचा पुत्र कुमार हा सुद्धा हे युद्ध करायला सिद्ध होता. श्रीकृष्ण आणि महादेव यांच्यात युद्ध झालं. प्रद्युम्न आणि कुमार कार्तिकेय यांच्यामध्ये युद्ध झालं. बलराम बाणासुराच्या इतर मंत्र्यांबरोबर युद्ध करू लागला. श्रीकृष्णाचे शारंग धनुष्य आणि महादेवांचे पिनाक धनुष्य आपापले बाण सोडू लागले. वेगवेगळ्या अस्त्रांचे प्रयोग एकमेकांवर होऊ लागले. शेवटी श्रीकृष्णाने जृंभण नावाच्या अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे महादेवांना जांभया येऊ लागल्या आणि त्यामुळे ते युद्ध सोडून गेले. हे युद्ध बघायला स्वर्गातील सर्व देव उपस्थित होते. महादेव युद्धातून बाहेर गेल्यावर श्रीकृष्ण तलवार, गदा आणि बाणांनी बाणासुराच्या सेनेचा संहार करू लागला. प्रद्युम्नांच्या बाणांच्या वर्षावाने कार्तिकेयाला घायाळ केलं. तोही रणांगण सोडून आपले वाहन असलेल्या मयुरावर बसून निघून गेला. बलरामाने सेनापतीला घायाळ केलं. हा सर्व प्रकार पाहून बाणासुराची सेना सैरावैरा पडू लागली. आपल्या सैन्याची अशी वाताहत पाहून बाणासूर अतिशय क्रोधित झाला. तो प्रथम सात्यकीशी युद्ध करू लागला, पण लगेच सात्यकीला सोडून तो श्रीकृष्णाच्या अंगावर धावला. बाणासुराने आपल्या 1000 हातांनी एकाच वेळी आपल्या अनेक धनुष्यांमधून श्रीकृष्णावर बाणांचा वर्षाव केला, पण श्रीकृष्णाने एकाच वेळी त्याची सर्व धनुष्ये तोडून टाकली. त्याचे सारथी, रथ आणि घोड्यांना मारलं. तरी बाणासूर असा लढत होता की तो हे युद्ध सतत चालू ठेवेल. शेवटी श्रीकृष्णाने आपल्या चक्राद्वारे त्याचे हात तोडून टाकले. त्यानंतर महादेवांनी ह्या युद्धात मध्यस्थी केली आणि ते म्हणाले, कृष्णा, बाणासूर हा माझा लाडका भक्त आहे. तू कृपया त्याला ठार मारू नकोस. गेली अनेक वर्षे मी त्याचं रक्षण करीत आलो, तेव्हा तू त्याला मारू नकोस. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, मी नक्कीच तुमच्या आज्ञेचे पालन करीन. बाण हा माझ्या आवडत्या भक्ताचा बळीचा पुत्र आहे आणि तो माझ्या अत्यंत लाडक्या भक्ताचा म्हणजेच प्रल्हादाचा पणतू आहे. त्याच्या वंशातल्या कुणालाही मी मारणार नाही असा वर मी प्रल्हादाला दिला होता. मी त्याचे हात कापून टाकल्यामुळे आपल्या शक्तीचा जो उन्मत्तपणा त्याच्या अंगी बळावला होता तो नष्ट झालाय. हे महादेवा, हा बाण सदैव तुमच्या बाजूला तुमचा सेवक म्हणून उभा राहील. ह्या सर्व घटनांनी बाणाला स्वतःचीच लाज वाटली. त्याने श्रीकृष्ण आणि बलरामाला साष्टांग प्रणिपात केला आणि तो महालात गेला. त्याने अनिरुद्ध आणि उषा ह्यांना रथात बसून बाहेर आणलं आणि समारंभपूर्वक त्यांना श्रीकृष्णाकडे सुपूर्द केलं. श्रीकृष्णाने महादेवांच्या संमतीने त्या दोघांचा अत्यंत आनंदाने स्वीकार केला आणि द्वारकेकडे प्रस्थान केलं. इकडे द्वारका ध्वजा तोरणांनी सजवली गेली. चौकाचौकांमध्ये चंदन मिश्रित पाण्याचा सडा शिंपला होता. शंख, नगारे, ढोल ह्यांचा आवाज होत होता. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अनिरुद्ध उषासह आपल्या राजधानीत प्रवेश केला.